यश येतं का अशा पद्धतीच्या चर्चा होता। असं वाटत होतं की त्यांची जो जुना मतदार होता तो काँग्रेस पक्षाकडे जाऊ शकतो। जर तो काँग्रेस पक्षाकडे गेला तर काँग्रेसला काही जागा मिळू शकतील अशा पद्धतीचे देखील अंदाज व्यक्त केले जात होते। मात्र असं असताना काँग्रेस पक्ष सध्या तरी कुठल्याच मुख्य लढतीत नाहीये। काँग्रेस पक्षाचे 1-2 उमेदवार सुरुवातीच्या कौलांमध्ये आघाडीवरती होते, मात्र नंतर ते देखील उमेदवार पिछाडीवरती गेले आणि आता मुख्य लढत जी आहे ती आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पार्टी या दोनच पक्षांमध्ये होताना बघायला मिळते। काँग्रेस आपला जो जुना मतदार होता तो जुना मतदार पुन्हा एकदा आपल्या बाजूने वळवण्यामध्ये यश मिळवतो का याच अनुषंगाने त्यांची लढाई होती। काँग्रेस पक्षाचे नेते तन्मय खाजगीत बोलताना सांगायचे की साधारणतः 12 ते 15 जागांवरती आमचे उमेदवार खूप स्ट्रॉंग पद्धतीने निवडणूक लढवतात, कदाचित त्या ठिकाणी आम्हाला यश मिळू शकतं अशा पद्धतीचा अंदाज त्यांच्याकडनं व्यक्त केला जात होता। मात्र सध्या जे कौल बघायला मिळतात ते कौलानुसार आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यातच थेट लढत। मात्र असं असताना काँग्रेस पक्ष कुठल्याही मुख्य लढतीत येताना सध्या तरी बघायला मिळत नाहीये। अगदी मात्र खरं तर अगदी प्रमोद, काँग्रेसचा असता हाच खरं तर आम आदमी पार्टीचा उदय असं चित्र आहे आणि हेच म्हणजे सूत्र आहे आम आदमी पार्टीचं पाहायला गेलं तर, आणि तेच चित्र पुन्हा एकदा समोर येताना पाहायला मिळतंय। तसं चित्र सध्या बघायला मिळते तुम्ही असं म्हणता येईल आपल्याला, कारण आम आदमी पक्ष जो साधारणतः 10 वर्ष सत्तेवरती होता तो आम आदमी पक्ष आता सत्तेवरती येताना बघायला मिळत नाहीये। कारण सध्याच्या आकड्यानुसार भारतीय जनता पार्टी सध्या 43 जागांवरती आघाडीवरती आहे। भारतीय जनता पार्टीनं दिल्लीमध्ये कुठलाही चेहरा दिलेला नव्हता। भारतीय जनता पार्टीनं निवडणूक जी आहे पूर्ण ती नरेंद्र मोदी यांच्याच चेहऱ्यावरती लढवलेली होती। त्यामुळे भारतीय जनता पार्टीची मागच्या काही वर्षांपासून ही खेळी आहे। म्हणजे आपल्याला आठवत असेल तर मध्य प्रदेशमध्ये देखील तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान होते, मात्र मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव घोषित केलेलं नव्हतं। छत्तीसगडमध्ये असेल, राजस्थानमध्ये असेल, झारखंडमध्ये असेल, ओडिशामध्ये असेल, या प्रमुख राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केलेला नव्हता। तशीच पद्धतीची खेळी भारतीय जनता पार्टीने दिल्लीमध्ये देखील केली। मुख्यमंत्री कोण हे सत्ता आल्यानंतर आम्ही ठरवू हे भाजपचे नेते सांगत होते। भाजप आणि दुसरा एक मुद्दा भाजपनं प्रचारामध्ये घेतलेला होता की अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे डबल इंजिनचे सरकार आहेत। ही डबल इंजिनचे सरकार असल्यामुळे राज्याचा विकास करण्यामध्ये खूप फायदा होत आहे। तसंच डबल इंजिनचं सरकार दिल्लीमध्ये आम्हाला द्या, पुढच्या 5 वर्ष दिल्लीमध्ये देखील आम्ही चांगल्या पद्धतीचा विकास करू हा मुद्दा भाजपकडनं सांगितला जात होता आणि त्याचा फायदा आता सध्या जे कल बघतोय आपण तर त्या कलामध्ये भारतीय जनता पार्टीला होताना बघायला मिळते असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। प्रमोद, तुम्ही गेली अनेक वर्ष दिल्लीत आम आदमी पक्षाचं काम पाहताय, आता निवडणुकीतही पाहिलं, मात्र तुरुंगवारी केजरीवालांची झाली त्यानंतर कुठेतरी त्यांना सहानुभूती मिळताना तुम्हाला पाहायला मिळाली किंवा तसं चित्र आहे दिल्लीमध्ये? केजरीवाल सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे लोकसभेच्या दरम्यान जेव्हा अरविंद केजरीवाल हे जेलमधनं काही काळासाठी बाहेर आले होते तेव्हा त्यांच्या बाजूने सहानुभूती आहे अशा पद्धतीच्या चर्चा होत्या, मात्र ती सहानुभूती मतांमध्ये ट्रान्सफर झाली नव्हती। तर मी हे सांगितलं पाहिजे की